उमेदवारी मागे घेण्याच्या अवघ्या तासभर आधीच नाशिकमध्ये उमेदवारांचा उद्रेक पाहायला मिळाला। नाशिक विभागीय कार्यालयात दोन उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। बाळा शिरसाट आणि वंदना बिरारी या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला। त्यामुळे विभागीय कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तुम्ही बघून घ्या, पण तसं काही झालेलं नाहीये, तसं काहीच झालेलं नाही। माफा मी घेतलेला आहे, कारण मला अपक्षमधून होतं, मला माघार घ्यायची होती म्हणून मी आले होते। त्याचा माझ्या गटात काही संबंध नाही ना, कशासाठी हा माजोरेपणा त्याचा? बिराई साहेबांनी आधीच घेतली होती, त्यांचा विषयच नव्हता, ते माझ्या बरोबर आले होते आणि त्याला माज आला होता। त्याला असं वाटलं मला तिकीट मिळालं म्हणजे जसं मी निवडून आलो त्याचा हा माज उतरवल्याशिवाय मी पण राहणार नाही। आता मी उघड उघड त्याच्या विरोधात काम करणार। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, नाशिकमध्ये हा राडा झालेला आहे, नेमकं काय? खरं तर या सगळ्यात परिस्थितीमध्ये आज माघारीचा शेवटचा दिवस होता आणि ह्या माघारीच्या शेवटच्या दिवशी दोन भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यातच दुसरा विषय जर बघितला तर आज माघारीच्या दिवशी महत्त्वाचा जो प्रभाग 25 आणि 29 होता, त्या प्रभागामध्ये एक नाट्यमय घडामोडी घडलेल्याच आपल्याला पाहायला मिळतंय। सुधाकर बडगुजर यांच्या पूर्ण घराला म्हणजे ते घरामध्ये 3 एव्ही फॉर्म देऊन भाजपाची उमेदवारी मिळाली होती। त्यामधून आता दीपक बडगुजर आहेत, त्यांनी प्रभाग 25 मधून माघारी घेतलेली आहे आणि त्यांच्या आई सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी देखील आता ह्या प्रभागातून माघारी घेतलेली आहे। यामुळे आता भाग्यश्री ठोंबसे म्हणून ह्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार जरी नसल्या तरी त्यांना याबाबतच पुरस्कृत करण्यात आलेला आहे। यामुळे आता ठोंबसे हे ह्या प्रभागातून उमेदवारी भाजपकडून लढणार असल्याचं समोर आलेलं आहे। मात्र नाशिकमध्ये जर ऑल ओव्हर चित्र जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या पैकी शिवसेना असेल, त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेनाच बरोबर अजितदादांची। निश्चित सागर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।